ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन थोडासा चिंतातूर झालेला आहे कारण आता त्याचा संशय खात्रीमध्ये बदलत आहे. मैनावती आणि सदाशिव यांचं वागणं हे खूपच वेगळं आहे. त्याला या गोष्टीची खात्री पटलेली आहे की सायली त्यांची मुलगी नाहीच आहे आणि त्यासाठी DNA टेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सॅम्पल मिळवणं देखील गरजेचं आहे. मग आपण हा सगळा संशय सायलीला सांगूया का असा प्रश्न त्याला पडलेला आहे. सायलीला ह्या गोष्टी पटतील का, तिला आवडतील का आणि हे आलेले दोघेही तिचे आईवडील नाहीयेत या गोष्टीमुळे ती दुखावली जाईल का, कदाचित दुखावली जाईल असं त्याला वाटतंय आणि त्यामुळे ठरवतो की जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत काहीही बोलायचं नाहीये. आपण आता शांत राहायचं आहे आणि सॅम्पल घ्यायचे, ते डॉक्टरांकडे द्यायचे आणि टेस्ट केल्यानंतर जेव्हा रिपोर्ट देती येतील तेव्हा मात्र आपण सायलीला सगळं काही सांगायचं असं त्यांनी ठरवलं. तेवढ्यात सायली आलेली आहे आणि ते अर्जुनला म्हणते, अजून झोपला नाहीयेत का, चला बरं झोपूयात आता. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, पण ती म्हणते मी खूपच थकलेली आहे. अर्जुनला तर तेच पाहिजे असतं. अर्जुन म्हणतो, हा तुम्ही थकलाय म्हणल्यानंतर माझ्याकडे उपाय आहे बर का. ती म्हणते, काय उपाय आहे, मी तुमच्या डोक्याला मस्त हेड मसाज करून देऊ का. सायली म्हणते, नको आता काही, अहो मी कंटाळले, पटकन जाऊन झोपूया आपण, फार तर गप्पा मारूया, यापेक्षा मला काही नकोय. तुम्हाला माहिती आहे ना माझं औषध काय येते. अर्जुन म्हणतो, काय आहे. ती म्हणते, असं काय करताय, माझं औषध म्हणजे तुम्ही आहात, मग मला बाकी काय नकोय, इथं बसा आपण छानपैकी गप्पा मारूया असं म्हणून सायलीने अर्जुनचा हात धरलेला आहे आणि बेडला टेकून दोघेही बसलेले असतात. अर्जुनला मात्र काही केल्यास सायलीच सॅम्पल म्हणजे सायलीचा एखादा केस त्याला पाहिजे असतो, पण आता केस मिळवायचा कसा हा प्रश्न त्याला पडलेला आहे. कारण केस जर का आपण मागितला तर सायलीला संशय येणार आणि मग आपलं सगळं सत्य तिला सांगावं लागणार, म्हणून तो तिला काहीच बोलत नसतो. त्याच लक्ष सगळं तिच्याकडे असतं आणि तिच्या डोक्याकडे असतं. बोलत असते तरी देखील तो डोक्याकडेच पाहत असतो. सायली म्हणते, काय झाले तुम्हाला, तुमचं लक्षच नाहीये मी काय बोलते त्याकडं. अर्जुन म्हणतो, नाही मला असं वाटत की तुमचं डोकं दुखते ना, तर मी छानपैकी बाम लावून देतो किंवा छानपैकी हेड मसाज करूनच देतो असं म्हणून तो उठून चाललेला असतो. सायली त्याच्या हाताला धरते आणि खाली बसवते. काय हो, सारखं हेड मसाज करून देतो, मी म्हणलं ना नको, मी सांगितलं ना तुम्हाला माझं औषध तुम्ही आहात म्हणून, मग अजिबात उठायचं नाही, इथेच असंच खाली बसून राहा असं म्हणून ती त्याचा हात धरून खाली बसून ठेवते. अर्जुन म्हणतो, हो मीच औषध आहे, मी विसरलो होतो, ठीक आहे मी इथेच बसतो, आता मी नाही उठत असं म्हणून अर्जुनला समजले की जर का आता आपण उठलो तर सायलीला आपल्या वागण्यावर संशय येणार आणि त्यामुळे तो उठायचं नाही म्हणून तिच्या जवळच बसतो. इकडे सदाशिव आणि मैनावती खूपच खुश झालेले आहेत. 90009500 म्हणजे 10,000 रुपये मिळाले, यामुळे ते खूपच खुश झालेले आहेत. आणि सदाशिव मैनावतीला म्हणतोय, खरंच मानलं पाहिजे बाई, तुला काय, तू पटकन त्या रूममध्ये शिरले काय, ती चावी लावली, आण काय पटकन, तू ते पैसे काढले, खरंच मैनावती तुझ्यासारख्या चलाक्या जगात कोण नाही. तेव्हा मैनावती देखील सांगू लागते की पण खूप डोक चालू लागत अहो, ती सायली चांगली बारीक एक लक्ष देऊन असते माझ्यावर आणि मला वाटत तिला ना थोडासा संशय आला असेल. सदाशिव म्हणतो, हे बघ असलं काही करू नका, आपण सायलीच्या नजरेत अजिबात पडायचं नाही, कारण सायली म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी. आपल्यासाठी एकदा का आपण इथं मोठा हात मारला मग कायमच निघून जायचं, मग इकडे मागे फिरण्याची काही गरजच नाही. पण मोठा हात मारेपर्यंत अजिबात सायलीच्या नजरेत वाईट माणूस म्हणून आलं नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. महिनोती म्हणते, तुम्हाला काय वाटते, मी पण काय अशी साधी आहे का, हा हो बघा मी काय काय करते,
ते काळजी करू नका, मोठा हात मारेपर्यंत मी काही देखील करणार नाहीये आणि तुम्ही सुद्धा काही करायचं नाही, लक्षात ठेवा असं म्हणून ते दोघेही पैसे या विषयावर, प्रॉपर्टी या विषयावर आणि पटकन हात मारायचा या विषयावर बोलत आहेत. मैनावती आणि सदाशिव मिळालेल्या पैशामुळे भलतेच खुश झालेले आहेत. तर अर्जुनच लक्ष आहे ते म्हणजे सायलीच्या केसांकडे. त्याला काही केल्या एक केस मिळवायचाच आहे. पण सायली मात्र त्याला बोलत आहे. सायली त्याला सांगते की कशा प्रकारे तिचं बालपण गेलेलं आहे. तिच्या आईवडिलांविषयी तिला किती प्रेम वाटत होतं. तिचे आईवडील तिला भेटतील असं वाटत होतं आणि ते आता भेटलेले आहेत तर तिला किती आनंद झालेला आहे. अर्जुनला ती सगळ्या काही गोष्टी सांगत आहे. तिचे आश्रमातले दिवस कसे होते ते. अर्जुन तिच्या गळ्यामध्ये हात टाकून बसलेला असतो आणि त्याच लक्ष असतं ते म्हणजे तिच्या केसांकडे. त्याला त्या केसांमधील एक केस काही केला पाहिजेच असतो. अर्जुन एक केस घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि सायली त्याला बोलत असते. सायली त्याला विचारत असते की तुमचं माझ्याकडे लक्ष आहे ना. अर्जुन हो म्हणत असतो पण त्याचं लक्ष मात्र कसलंही तिच्याकडे नसतं. सायलीच्या आता ही गोष्ट चांगलीच लक्षात आलेली असते. सायली म्हणते नुसतं हो म्हणतायत पण तुमचं माझ्याकडे किंचितही लक्ष नाहीये, काय झाले तुम्हाला, असं म्हणून सायली त्याच्याकडे बघू लागते आणि तीच तिची मान त्याच्या खांद्यावरून बाजूला घेते आणि तेवढ्यात सायलीचा एक केस अर्जुनच्या हातातल्या घड्याळामध्ये अडकतो आणि तो तुटतो आणि अर्जुनला जे पाहिजे आहे ती गोष्ट बरोबर घडलेली आहे. अर्जुनला सायलीचा एक केस DNA सॅम्पलसाठी टेस्टिंगसाठी पाहिजे असतो आणि तो बरोबर त्याला मिळालेला असतो. सायलीच्या मात्र ही गोष्ट अजिबात लक्षात आलेली नसते. अर्जुन मात्र आता खुश झालेला असतो. सायली मात्र चिडते आणि म्हणते तुमचं काय चाललंय मगाचपासून, मी बघते माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष नाहीये. किती जोरात तुम्ही ओलत बघितलं, केस तुटला माझा. अर्जुन खरं तर खुश होऊन म्हणतो हा ना, किती भारी ना. सायली म्हणते म्हणजे अर्जुन म्हणतो म्हणजे किती वाईट ना, हा माझ्या पण लक्षात आलं नाही. ठीक आहे आता खूप रात्र झाले ना, आपल्याला झोपायचं म्हणताय ना तुम्ही, चला आपण झोपायला जाऊया. असं म्हणून तो सायलीला उठवायला जातो आणि त्याच्या हातामध्ये जो केस आहे तो मात्र त्याने घेतलेला आहे कारण त्याला आता हेच सॅम्पल DNA टेस्टसाठी द्यायचं आहे. तेवढं त्यांना दोघांनाही जाणवतं की त्यांच्या रूमच्या बाहेर कोणतरी आहे. कोणीतरी दरवाजातून त्यांचं सगळं बोलणं येत असा भास त्यांना होतो. सायली म्हणते कोण असेल. अर्जुन म्हणतो थांब मी जातो आणि पाहतो कोण असेल ते. असं म्हणून अर्जुन ताडकन उठतो आणि बाहेर जाऊन अचानक दरवाजा उघडतो पण दरवाजाच्या बाहेर कोणीच नसतं. अर्जुन सायलीला सांगतो की दरवाजाच्या बाहेर तर कोणच नाहीये. सायली म्हणते ठीक आहे जाऊ द्यात, आपल्याला भास झालेला असेल. असं म्हणून सायली अर्जुनला पुन्हा बोलून घेते आणि म्हणते ठीक आहे चला झोपूया बरं, मला खूप कंटाळा आलेला आहे. सकाळी परत लवकर उठायचं आहे त्यामुळे पटकन आपण झोपूया. अर्जुन म्हणतो हो मला देखील कंटाळा आलेला आहे. अर्जुनने तो केस मात्र त्याच्या हातातच ठेवलेला असतो. त्याला माहिती आहे की या केसाचं मूल्य किती आहे ते, कारण हा केस DNA टेस्टसाठी देण्यात येणार आहे आणि ते पण सायलीला न कळता सगळं करायचं आहे असं त्याने मनापासून ठरवलेलं असतं. सायली त्याला म्हणते चला पटकन, मी आता झोपायला लागलेली आहे. असं म्हणून सायली बेडकडे जाते पण अर्जुन मात्र अजून बेडकडे गेलेला नसतो. सायली त्याला हाक मारते आणि म्हणते काय झालंय, मी मगाचपासून झालं तुम्हाला हाक मारते, यायचंय का नाही झोपायला. तेवढ्यात अर्जुन तिला म्हणतो हो आलोच आणि त्याच्या हातातला केस एका पाकेटामध्ये ठेवतो आणि सायलीला सांगतो की अगवाचा पेन ड्राईव्ह आहे ना, तुम्ही जरा ठेवत आहे त्यामुळे थोडासा उशीर होतो, मला तू पड, मी आलोच. असं म्हणून अर्जुनने तो केस एका बाकिटामध्ये व्यवस्थितपणे लपवून ठेवलेला असतो. सायली मात्र त्याची अजूनही वाट पाहत असते. आज तुमचं काय चाललंय ते मला काही कळत नाही असं सायली पुन्हा एकदा त्याला म्हणत असते.
अर्जुन म्हणतो, काहीच नाही चाललेलं असं का वाटत? तुम्हाला काही चाललेलं आहे. आलोच, मी माझा पेनड्राईव्ह ठेवतोय ना, मी सांगितलं तुम्हाला असं म्हणून. अर्जुन, तो केस आहे, तो शांतपणे एका पाकिटामध्ये ठेवून टाकत असतो. अर्जुनने ठरवलेलं असतं की आता सकाळी मैनावती किंवा सदाशिव यांचा एखादा केस मिळवायचा, आणि मग या दोन्ही गोष्टी म्हणजे हे दोन्ही केस आहे ते डॉक्टरांकडे देऊन टाकायचे आणि या सॅम्पलवरून DNA टेस्ट करून घ्यायचे आहे. इकडे प्रिया मात्र चिंतातूर झालेली आहे, कारण तिला जाणवत की मैनावती आणि सदाशिव यांचं वागणं हे पूर्णपणे माझ्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे सर्व लोक माझ्याकडे पाहतात. पण काही केला त्यांना ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे की तुम्ही सायलीप्रमाणे वागणं गरजेचं आहे. जर का सायलीप्रमाणे तुम्ही वागला नाही तर या घरातून लवकरच तुम्हाला निघून जावं लागेल. ही गोष्ट त्या दोघांनाही समजावून सांगणं गरजेचं असतं आणि म्हणून तिनं ठरवलेलं आहे की आत्ताच्या आत्ता सदाशिव आणि मैनावती यांच्याकडे जाऊन त्यांना ती गोष्ट सांगायची. इकडे मैना होती आणि सदाशिव पैसे मोजत आहेत आणि प्लॅन करत आहेत. तेवढ्या धाडधाड दरवाजा वाजतो. ते विचार करतात की इतक्या रात्रीच कोण आलेलं असेल. इकडच्या बाजूला प्रिया असते आणि प्रिया दरवाजा वाजवत असते. जेव्हा ते दोघे दरवाजा उघडतात तेव्हा प्रियाला पाहून ते अगदीच नाखुश होतात आणि म्हणतात, तू कशाला आलीस इथं? तेव्हा प्रिया म्हणते, तुमच्यासाठी मी पाणी घेऊन आलेले आहे, पाणी ठेवते आणि जाते. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, पाणी ठेव आणि जा लवकर. त्यांना प्रियाला थोडंही बोलायचं नसतं. आता प्रिया त्यांना फुकटचा सल्ला देऊ लागते आणि म्हणते, खरंच तुम्ही खूप कष्टाळ आहात बर का. तेव्हा सदाशिव म्हणतो, हे बघ, तुला काय बोलायचं असेल ते स्पष्ट बोल आणि जास्त आम्हाला ऐकायची काही इच्छा नाहीये. ते प्रियाला लगेच उडवून लावण्याचा प्रयत्न करत असतात. प्रिया त्यांना म्हणते, हो बर, मी काय सांगते ऐका. जर का तुम्हाला या घरामध्ये राहायचं असेल ना तर सायलीचा एकही शब्द मोडू नका. ते दोघेही एकमेकाकडे पाहतात. त्यांना कळतं की प्रिया काहीतरी मस्का लावत आहे. ते म्हणतात, आम्हाला काय करायचं ते आम्ही करतो, तो आम्हाला शहाणपणानं शिकवण्याची काहीच गरज नाही. प्रिया तरी देखील त्यांना सल्ला सांगते आणि म्हणते, तुम्हाला या घरामध्ये जे काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता, पण सायलीच्या नजरेत मात्र तुम्ही चांगले राहिले पाहिजेत आणि सायलीच सगळं तुम्ही ऐकलं पाहिजे. आता मात्र त्यांना पटतं की प्रिया नक्की काय बोलत आहे. ते त्यांना प्रियाचा नेमका इशारा काय आहे तो समजलेला असतो. तरी देखील सदाशिव तिला म्हणतो, हे बघ, आम्हाला समजतंय कुठं कधी कसं वागायचं ते आणि काय बोलायचं ते तुला समजत नसेल. तू आता इथून गेलीस तरी चालेल. असं म्हणून प्रियाला त्यांनी तिथून धुडकावून लावलेलं असतं. पण प्रियाने मात्र जो काही संदेश द्यायचा आहे तो अचूकपणे दिलेला असतो. तिला जे काही सांगायचं ते सांगितलेलं असतं. प्रियाला देखील माहीत असतं की हे दोघे काय करू शकतात, कसला प्लॅन करू शकतात, चोरी करू शकतात. त्यामुळेच तिने असा सल्ला दिलेला असतो. आणि जर का सायलीप्रमाणे हे वागले तर सर्वांना यांच्यावर कसलाच संशय येणार नाही, या गोष्टीची देखील त्यांना जाणीव असते. प्रियाला उडवून लावल्यानंतर दरवाजा बंद करत मैनावती म्हणते, ही पोरगी जरा अतिशानीच आहे. सदाशिव म्हणतो, काय असायच ते असू दे, मला तर वाटतं हिच्या आई बापांनी हिच्यावर कसले संस्कार केलेले नाहीयेत. मैनावती म्हणते, नाही तर काय, आणि हिना आपल्याला सांगायची काय गरज आहे. कसं वागायचं ते आम्ही बरोबर कसं वागायचं ते वागतो आणि काय करायचं ते करतो. आमच्या डोक्यात प्लॅन परफेक्ट ठरलाय असं ती सदाशिवला म्हणते. आणि सदाशिव देखील खुश होऊन म्हणतो, अगदी 100. एकदा का प्लॅन आपला सक्सेस झाला की इथून आपण उडून शिवायच ही काय सांगायला लागली आपल्याला की सायलीशी कसं वागायचं आणि सायलीशी कसं बोलायचं ते त्या बाबतीत आम्हाला सगळं माहिती आहे. असं म्हणून सदाशिव मैनावतीला समजावून सांगू लागतो. आता सकाळ झालेली असते. वेदार कुटुंबीय नाश्ता करत आहेत. सायलीने सर्वांसाठी छानसे पोहे बनवलेले आहेत. प्रतापला पोह्यांमध्ये शेंगदाणे आवडत नाहीत
तर त्यांच्यासाठी वेगळे पोहे बनवलेले आहेत आणि ती सर्वांना सांगत असते, तुम्हाला ज्या पद्धतीचे पोहे आवडतात ना, अगदी त्या पद्धतीचे पोहे मी बनवलेले आहेत. आणि सायलीच्या हातचे पोहे खात असताना सर्वजण त्या गोष्टीची तारीफ देखील करत असतात. पूर्णाजी देखील म्हणत असते, खरंच सायली पोहे खावे तर तुझ्या हातचे. आणि प्रताप देखील म्हणत असतो, त्याचबरोबर तू नुसते पोहे नाही बनवत तर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे ज्यांना ज्या पद्धतीचे पाहिजेत ना, अगदी त्या पद्धतीचे पोहे तू बनवत असते. तुझ्याकडून प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजे असं प्रताप बोलत असतो. अर्जुन देखील तेथेच असतो, पण अर्जुनच सगळे लक्ष आता मैनावती आणि सदाशिव कधी येणार आहेत या गोष्टीकडे असतं. कारण काही केल्या मैनावती किंवा सदाशिव यांच्या डोक्याचा एखादा केस काढून घ्यायचा आणि तो सॅम्पल म्हणून वापरायचा हे त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि तेवढ्यात कणत कणत बाहेरून मैनावती येत असते. कणत आलेली मैनावती पाहून सर्वजणच आश्चर्यचकित होतात. आता काय झाले त्यांना हे सर्वांना कळत नाही. तेव्हा कल्पना सांगते की त्यांना वाताचा त्रास आहे आणि त्यामुळे त्यांचे पाय दुखतात म्हणून ते बाहेर गेलेले असतील आणि आता बाहेरून आत येताना त्यांचे पाय दुखत असतील म्हणून ते असे कणत कणत आलेले आहेत. तेव्हा सर्वांचे लक्ष त्या दोघांकडेच असतं. अर्जुनच सुद्धा लक्ष त्यांच्याकडेच असतं. आता त्याला काही केल्या मैनावती किंवा सदाशिव यांच्या जवळ जायचं असतं आणि त्यांचा एक केस काढून घ्यायचा असतो. इकडे पूर्णाजी म्हणते, त्यांची जरा काळजी घेणे गरजेचे आहे बर का. तेवढ्यात अर्जुन या गोष्टीचा फायदा उचलतो आणि पटकन मैनावतीच्या बाजूला जाऊन म्हणतो, हो अहो सासूबाई, किती तुम्हाला त्रास होतोय या गोष्टीचा, कशाला बाहेर जायचं असं म्हणून अर्जुन त्यांच्या जवळ जातो आणि अर्जुन तिला हाताला धरून खुर्चीवर बसण्यासाठी किचनकडे घेऊन येत असतो. तेवढ्यात मैनावतीच्या केसांकडे त्याच लक्ष जातं. आता हळूच आपल्याला एक केस काढून घ्यायचा आहे हे त्याच्या डोक्यात असतं. मैनावतीचा हात धरून तो तिला म्हणतो, तुम्हाला सांगितलं ना एवढा त्रास होत असेल तर कशाला बाहेर जायचंय, बसायचं नाही इथेच आतमध्ये. ती म्हणत असते, हो बरोबर आहे. तेवढ्यात प्रताप म्हणतो, बघा किती चांगला तुमच्या जावया आहे, किती काळजी तुमची करतोय. सदाशिव खुर्चीवर येऊन बसलेला असतो आणि मैनावतीचा हात धरून अर्जुन मात्र तिला हळूच घेऊन येत असतो आणि हळूच घेऊन येत असताना त्याच लक्ष जे आहे ते त्याने मात्र अगदी व्यवस्थितपणे ठरवलेलं असतं. मैनावतीच लक्ष नसताना त्याने बरोबर मानेच्या मागे हात घालून एक केस हातात धरून पटकन ओढून घेतलेला असतो आणि त्यामुळे मैनावती एकदम ओरडते. अर्जुन म्हणतो, काय झालं? ती म्हणते, काय नाही. आणि सर्वजण विचारतात, काय झाले? तेव्हा ती म्हणते, अहो माझा पाय दुखतोय ना, त्यामुळे मी ओरडत आहे. अर्जुनने त्याचं काम जे राहायचं असत ते पटकन करून टाकलेलं असतं. आता अर्जुन कड मैनावतीच देखील सॅम्पल मिळालेलं असतं. मैनावती आता सदाशिवच्या जवळ बसलेली असते आणि तिला नाश्ता करायचा असतो. अर्जुन मात्र खुश झालेला असतो कारण त्याला DNA टेस्टसाठी जे काही सॅम्पल पाहिजे आहे ते त्याच्या हातात मिळालेलं असतं. आणि आता या दोन्ही सॅम्पल डॉक्टरांकडे पाठवण्यासाठी अर्जुन तयार झालेला असतो. इकडे महिप्त मात्र चिंतातूर झालेला आहे कारण साक्षी त्याच्या घरी राहत नाहीये. या गोष्टीचा त्याला त्रास होत आहे. त्याला असं वाटत की साक्षीने आपल्याच घरी राहिला पाहिजे. साक्षीला त्याने फोन लावलेला असतो आणि तो साक्षीला विचारत असतो, तू कशी आहेस? साक्षी म्हणते, मी अगदी ठणठणीत आणि छान आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका. तेव्हा मात्र महिप्त सांगतो, मला असं वाटतं की तू इथेच येऊन राहिला पाहिजे. साक्षी म्हणते, आत्ताच तिथे येऊन राहणं शक्य होणार नाहीये. मी जिथे आहे तिथे अगदी व्यवस्थित आहे. तेव्हा महिप्त म्हणतो, तू कुठे आहेस ते मला समजेल का? साक्षी म्हणते, त्याची काळजी तुम्ही करू नका, मी अगदी सुरक्षित आणि व्यवस्थित आहे आणि आता माझ्या मदतीला एक माणूस देखील येणार आहे. महिप्त विचारतो, तुझ्या मदतीला आणि कोणता माणूस येणार आहे? साक्षी म्हणते, लवकरच मी तुम्हाला त्यांची भेट घालून देणार आहे. पण मी एकटी नाही, लक्षात ठेवा.
तो व्यक्ती माझ्याबरोबर आहे म्हणल्यानंतर मी सुरक्षित आहे असं तिने सांगितलेलं असतं. तर इकडे अर्जुनकडे आता सॅम्पल मिळाल्यामुळे अर्जुन खुश झालेला असतो. तर मैनावती म्हणत असते, आज भाऊबीज आहे ना, तर भाऊबीजच्या ओवाळण्याचा देखील कार्यक्रम होणार असेल. हे ऐकल्यावर खरं तर सायलीला खूप वाईट वाटत असतं, कारण सायलीला भाऊ नाहीये या गोष्टीची जाणीव होत असते. तेवढ्यात एक पोस्ट येतो आणि एक पत्र देतो सायली. ते पत्र घेते आणि वाचते. तर त्यामध्ये साक्षीच्या कार्यक्रमासाठी म्हणजे ती वारलेली आहे यासाठी मैपतन बोलवलेलं असतं. तर ते पत्र वाचल्यानंतर ती लगेच पटकन ते पत्र लपवते आणि अर्जुन कडे देते. सर वजन तिला विचारतात काय आहे, तेव्हा ती म्हणते एवढं काही महत्वाचं नाहीये. आणि त्यानंतर आज भाऊबीजचा कार्यक्रम आहे, तर ओवाळण्याचा कार्यक्रम होणार आहे असं सर्वजण म्हणत असतात. तर सायलीला वाईट वाटत असतं, कारण सायलीला भाऊ नाहीये म्हणून. तेवढ्यात प्रताप म्हणतो, अग सायली, तुला भाऊ नसला तरी अस्मिता सारखी चांगली बहीण आहे की तर सायलीला ओवाळायचं असतं अश्विनला, पण अश्विन आता सायलीशी नीट बोलत नाहीये, त्यामुळे तो ओवाळून घेईल का नाही असा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. तर पूर्णाजी देखील सायलीला म्हणते की तुला भाऊ जरी नसला तरी तुला चांगली बहीण आहे. खरं तर सर्वांनाच असं वाटत असतं की अश्विनने सायलीकडून वावळून घ्यावं, पण सध्या अश्विनला सायलीची कोणतीच गोष्ट पटत नाही. जर का अश्विनला काय बोलायला गेलो तर तो भांडण काढणार. या गोष्टीमुळे अश्विनला कोणी काहीच बोलत नसतं. इकडे अस्मिता मात्र विचारत असते की अर्जुन, अरे माझ्यासाठी तू काय आणलेलं आहेस, आज गिफ्ट काय देणार आहेस. अर्जुन म्हणतो, अगदी गिफ्टची तयारी करूनच ठेवलेली आहे. कालपासून झालं, तुम्हाला किती काय काय गोष्टी दाखवलेल्या आहेस. हा ड्रेस बघ ब्रक कसा वाटतोय, हे नेकलेस बघ ब्रक कसा वाटतोय. मग मी त्यातलं काहीतरी घेतलेलंच असणार आहे, तुला माहिती आहे ना. आणि तू का दाखवत होती ते सुद्धा मला माहीत आहे. सर्वांना समजत की अस्मिताच काय चाललेलं आहे. सर्वजण हसू लागतात. अर्जुन म्हणतो, तुझं हे नेहमीच आहे ना, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी पाठ झालेल्या आहेत. अस्मिता मात्र चिडते आणि म्हणते, अर्जुन, तुला असं वाटतं का मी भाऊबीजीसाठी ते सगळं दाखवत होते. तेव्हा तो म्हणतो, हो मला असंच वाटतं. तेव्हा ती म्हणते, मग तुला जे वाटते ना ते बरोबर आहे. मला ना एकदम छान गिफ्ट तुझ्याकडून पाहिजे आणि मला काही सांगायचं नाही. तुला माहिती आहे ना, बाळा आहे ना, ते मामांकडून काहीतरी गिफ्ट मागतंय ते असं बोलत असते. तेवढ्यात त्यांच्या दारात 3 नवीनच व्यक्ती आलेल्या आहेत आणि त्या तिघीही मैनावती आणि सदाशिव यांच्याकडे आलेले आहेत. त्या तिघींना पाहून सर्वांनाच आश्चर्य झालेलं आहे. तर ह्या तिघींना पाहून प्रिया मात्र पुरती घाबरलेली आहे, कारण तिला समजलंय की सदाशिव आणि मैनावती यांच्याकडे आलेल्या त्या 3 व्यक्ती म्हणजे तिच्या 3 बहिणी आहेत आणि आता अजून काहीतरी मोठा गौप्यस्फोट होणार आहे. या गोष्टीमुळे ती चिंतातूर झालेले आहे. तर अर्जुन देखील त्यांना पाहून चिंतातूर झालाय. सदाशिव आणि मैनावती हे देखील चिंतातूर झालेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आता ह्या तिघे आलेत म्हणजे काहीतरी अजून होण्याची शक्यता आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा ह्या 3 व्यक्ती दारात उभ्या असतात तेव्हा सर्वजण म्हणतात आपण कोण. तेव्हा मैनावती त्यांची ओळख करून देते. ही टीना, मीना आणि रीना या सगळ्या सायलीच्या बहिणी आहेत. तेव्हा प्रिया त्यांच्याकडे बघतच राहते, कारण तिला कळतं की आता ह्या बहिणी आलेल्या आहेत तर अजून काहीतरी होणार. तर अर्जुन देखील त्यांच्याकडे पाहत असतो आणि एका क्षणात त्या सायलीला मिठी मारायचं सोडून त्यांनी त्यांची बहीण म्हणून प्रियालाच मिठी मारलेली असते आणि प्रियाच्या अडचणी अजूनच जास्त वाढवलेल्या असतात. तर इकडे अर्जुनकडे जे सॅम्पल मिळालेलं असतं ते सॅम्पल त्याने एका पाकेटात ठेवलेलं असतं आणि चैतन्याला बोलवून सांगितलेलं असतं की हे लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचव आणि याचे रिपोर्ट लवकरात लवकर मिळाले पाहिजेत. हे लक्षात ठेव. चैतन्य सांगतो की अर्जुन, तू काहीच काळजी करू नको, तुला लवकरात लवकर
हे रिपोर्ट पोर्ट मिळतील. अर्जुन आता खुश झालेला आहे कारण त्याला नक्की जे काही पाहिजे आहे, म्हणजे जो रिझल्ट पाहिजे आहे. सदाशिव मैनावती सायलीचे आईवडील आहेत का नाहीत हे पाहायचे आहे. ते लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.